आज 18 जुलै 2025। चला पाहूया आजचं जीके। आजचा पहिला प्रश्न आहे, मराठी भाषेचे पाणिनी कोण? तर मराठी भाषेचे पाणिनी आहे दादोबा पांडुरंग तरखडकर। हे लक्षात कसं ठेवायचं? तर आपल्या मोठ्या भावाला आपण दादा म्हणतो, मग दादा पाणी पितो म्हणून दादा हे पाणिनी आहेत मराठी भाषेचे, असं थोडंसं लक्षात ठेवूया। त्यानंतर मराठी भाषेचे शिवाजी कोण? तर विष्णू शास्त्री चिपळूणकर, म्हणजे विष्णू शास्त्री चिपळूणकर हे शिवाजी आहे। आणि मराठी भाषेचे जॉन्सन कोण? तर कृष्ण शास्त्री चिपळूणकर। जॉन्सन म्हणजे कृष्ण जॉन्सन आहे आणि विष्णू शिवाजी आहे, असं लक्षात ठेवा। त्यानंतर वॉशिंग सोडा, जे आपण कपडे धुतो आणि त्या धुण्यासाठी जो सोडा वापरलेला जातो, जो निरमा वापरलेला जातो, त्याचं विज्ञानाच्या भाषेमध्ये सूत्र आहे Na2CO3। त्यानंतर टेस्ला कारचं पहिलं शोरूम आपल्या मुंबईमध्ये सुरू झालेलं आहे। देशातलं पहिलं शोरूम जे टेस्ला कारने सुरू केलं, जसं टाटाची कार आहे तशी टेस्लाची कार आलेली आहे। जे शिवाजी महाराजांचे जे अष्टप्रधान मंडळ आहे त्याच्यातले आपण दररोज थोडे थोडे पाहत आहोत। मग अष्टप्रधान मंडळातील सचिव कोण आहे? तर अण्णाजी दत्तो हे सचिव आहेत त्या अष्टप्रधान मंडळातील। त्यानंतर मराठीतील पहिली कादंबरी कोणती? तर यमुना पर्यटन ही मराठी भाषेतील पहिली कादंबरी आहे। नो स्पिन हे पुस्तक कोणी लिहिलं? नो स्पिन, तर हे पुस्तक लिहिले शेन वॉर्ने। आता असा पण प्रश्न येतो की स्पिन हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर स्पिन, बॉल स्पिन करतो ना त्या पद्धतीने, म्हणजे ते लिहिलेले नो स्पिन पुस्तक शेन वॉर्ने। त्यानंतर परमहंस सभेची स्थापना कोणी केली? पण दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलेली आहे। पुणे बारामती मार्गावर जो घाट आहे त्या घाटाला काय म्हणतात? दिवा घाट। त्या घाटाला म्हणतात दिवा घाट। जागतिक साक्षरता दिन कधी असतो? तर 8 सप्टेंबरला असतो आणि 16 सप्टेंबरला ओझोन दिवस असतो। इंगित म्हणजे काय? मराठी भाषेत फार महत्वाची। इंगित म्हणजे मनातल्या भावना, आणि इडापिडा म्हणजे सर्व प्रकारची अडी अडचणी दुःख संकट यांना इडापिडा असं म्हणतात। दुसरे